बोलते त्याच्यावर, मी रोज बोलते, मी तुम्हाला डेटा पाठवू शकते. मी जी घटना झाली त्याचा तीव्र निषेध आम्ही ज्या दिवशी झाला त्या दिवशीपासून करतोय. एक दुसरं, आमच्या ममता दिदींकडून खूप अपेक्षा आहेत. त्या एक अतिशय संवेदनशील नेत्या आहेत आणि त्या तातडीने फास्ट ट्रॅक करून त्या माणसाला फाशी देतील याची मला खात्री होती. मध्येच ते CBI कडे गेलं, त्याच्यामुळे ते आता राज्यात राहिलेलंच नाही. त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटने जो काय निर्णय घेतला आहे तो पारदर्शकपणे लवकर घ्यावा. जे एकदा फाशीची शिक्षा अशा घाणेरड्या कृतीमध्ये झाली, पुढच्या वेळेस दुसऱ्याला धास्ती बसली पाहिजे. त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की अरे बापरे मला लगेच फाशी होईल. चला, थँक्यू. काय 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 त्यांनी हा इशारा हे त्यांच्या 2 आमदारांना सांगितलं पाहिजे. त्यांचे 2 आमदार आहेत ना, त्यांना आधी सांगा मग बाकीच्यांना. त्यांचे 2 मंत्री, त्यांचे 2 सहकारीच आडाले बहिणीच्या. बिल्कुल, हमारी सरकार जब अक्टूबर नवंबर जब भी ये सरकार अभी इलेक्शन लेगी, उसके बाद जब हमारी सरकार आएगी तो इसको और हम इम्प्रूव करेंगे. महिला सुरक्षितता, महिला आरोग्य, महिलाओं की शिक्षा, सब में बहुत काम होगा. हर अच्छा काम हर सरकार कंटिन्यू करती है यार, कौन सी बड़ी बात है उसमें. और हम उनकी तरह नहीं है कि 70 साल में क्या किया. जो सरकार अच्छा काम करती है, बहुत सारी योजनाएं जो अटल जी जब प्रधानमंत्री थे उन्होंने की थी, हमने सारी कंटिन्यू की. अच्छे को अच्छा कहना चाहिए, इतनी तो मॅच्युरिटी हम में है. तुम्ही म्हणतायत की आता निवडणुका पुढे ढकलल्या आहे भीतीने आणि त्याच्यावरूनच हे स्पष्ट होतं की महाविकास आघाडीचं यश आहे निवडणुका पुढे ढकलल्या. अर्थातच आपलं सरकार काय विश्वास आहे तुम्हाला, किती जागा येतील आपल्या जिल्ह्यात? किती जागा येतील असा हिशोब नाही सांगता येणार, पण सरकारचा आमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला आहे. आम्ही ते 400 पार वगैरे टसलं टाईप अति आत्मविश्वास आमच्यात नाही आहे. आणि एकतर आम्ही संविधान बदलण्यासाठी ह्याला जेलमध्ये टाक, त्याला इन्कम टॅक्स, CBI ED असल्या भानगडींसाठी आम्ही नाही सरकार. आम्ही सत्ता ही सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही सत्तेमध्ये येणार आहोत. आणि तुम्ही बघाल की अतिशय पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त, ते BJPने आम्हाला मुक्त केलंच आहे त्याच्यातून. पण पुढची अजून 5, 10, 25 वर्ष आमचं सरकार जेव्हा चालेल, तुम्ही बघाल की अतिशय पारदर्शक कारभार, कंप्लीट अकाउंटेबिलिटी. म्हणजे आजच सकाळी मला काही महिला शेतकरी भेटायला आल्या होत्या. त्या मला सांगत होत्या की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे जे शेतीमधले पैसे येत आहेत ते आता येत नाही. आणि खरं तर RSSनीच एक मोठा देवेंद्रजींकडे एक मोठी कंप्लेंट नेली होती की शेती मंत्र्यांमध्ये 118 कोटी रुपयाचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा घोटाळा झाला. तर आरोप मी करत नाही आहे, पूर्ण बातमी दाखवा. RSS करते. आणि त्यांनी इन्क्वायरी लावली होती, देवेंद्रजींनी शब्द दिला होता, पुढे काहीही झालं नाही. कोणी सर्वे केला आहे, सर्वेचा साईज काय आहे, मतदान कोणी केलं आहे, भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमधून सर्वे झाला आहे काय, सगळं बघायला लागेल. आता कोणी केलं आहे माहिती नाही. AI नाही केलेलं. आता काय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आमचं राज्य चालवणार तुम्ही. चला, ओके, थँक्यू. हा देश लोकशाहीने चालतो. लोक ठरवणार या राज्याचा कोण होणार.